नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नितीन आणि यश कॉम्पिटिशनमधून बाहेर आलेले असतात. यश बाहेर एरझारे घालत असतो तर नितीन तिथे येतो आणि म्हणतो की यश, अरे तू काळजी करू नको, मी कॉम्पिटिशनच्या ऑर्गनायझर सोबत बोललोय आणि ते आपली मदत करायला तयार आहेत. यश म्हणतो की दॅट्स ग्रेट, परंतु त्यांना म्हणावं की हा फक्त एक ड्रामा म्हणून घेऊ नका, कारण हा खूप सिरियस इश्यू आहे. नितीन म्हणतो की अरे काळजी करू नकोस, आणि तसंही जर असं काही झालं तर ह्या लोकांचं सुद्धा नाव खराब होत असतं आणि प्रत्येक गोष्ट ही TRP साठी नसते केली जात, आणि त्यांना सुद्धा या विषयाचं गांभीर्य कळलंय. यश म्हणतो की हो, काहीही झालं तरी मला माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचाच आहे. नेहमीसारखा त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. तर नितीनला तो विचारतो, तुमच्याकडे तो पेनड्राईव्ह तर आहे ना? अनिश म्हणतो की काळजी करू नको, माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे ना. यश म्हणतो की ठीक आहे नितीन सर, काही प्रॉब्लेम नाही, परंतु मला काय वाटतं माहितीये का, आपण ना पहिल्यांदा ही कॉम्पिटिशन होऊन देऊ, विनर जो आहे तो घोषित होऊ द्यात आणि मग त्यानंतर आपण संजनाला एक्सपोज करूयात. नितीन म्हणतो की चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. यश म्हणतो की फक्त मला एका गोष्टीची चिंता आहे की या सगळ्यामुळे आईला त्रास तर होणार नाही ना? म्हणजे हे सगळं एक्सपोज वगैरे करणं, या सगळ्यामधून आईला त्रास होता कामा नये बस. नितीन म्हणतो की यश, तू काही काळजी करू नको, अरुंधतीला काहीही त्रास न होता आपल्याला संजनाला एक्सपोज करायचंय, आणि तसंही संजना खरी कशी आहे हे सगळ्यांना आता कळायलाच हवंय. यश म्हणतो की परंतु नितीन सर, मला काय वाटतं, संजनाला असं जगासमोर एक्सपोज करणं आईला वगैरे आवडणार नाही. नितीन म्हणतो की हो यश, मला माहिती आहे ही गोष्ट अरुंधतीला कधीही आवडणार नाही, परंतु त्या संजनाला धडा शिकवणं फार गरजेचं आहे, नाहीतर मग ती सुधारणार तरी कशी, अरुंधतीला नेहमी त्रासच देत राहील. यश म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्या संजनाला काही पस्तावा होणार नाही आणि सुधारण्याचं ती काही नावही घेणार नाही, माहितीये मला. नितीन म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु आता मात्र याबद्दल तू आता कोणालाही सांगू नकोस. तर इकडे पान वाढण्याचा वेळ आता संपलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांना बोलवलं जातं. कल्पना शेट्टी आणि महेश शेट्टी यांनी सुद्धा बऱ्यापैकी ताट हे अरेंज केलेलं असतं. भरपूर साऱ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवलेल्या असतात. जजेस थोडेसे त्यांच्यावर इम्प्रेस होतात आणि त्यांना जायला सांगतात. नंतर अनिरुद्ध आणि संजनाला बोलवलं जातं. अनिरुद्ध आणि संजना जेव्हा त्यांचं ताट जजेस समोर ठेवतात तेव्हा जजेसची तोंडच वाकडे होतात. समीरन सर म्हणत असतात की अहो, मीठ कुठे ठेवायचं असतं आणि तुम्ही कुठे ठेवलंय, अगदी मीठ सुद्धा तुम्ही योग्य ठिकाणी नाही वाढलंय. मलिका मॅडम म्हणतात की आणि यांनी चटणी आणि कोशिंबीर तर बघा किती वाढली आहे, अगदी भाज्यांसारखी वाढली आहे. संजना मॅडम, अहो हे तोंडी लावणं असतं, एवढं वाढतात का? समीरन सर म्हणतात की अहो कसलं हे जेवणाचं पान, अगदी लिंबाची फोड सुद्धा तुम्ही वाढायला जागा ठेवली नाहीये. मलिका मॅडम म्हणतात की अहो तुमची वाढण्याची ऑर्डरच पूर्णपणे चुकली आहे, तर आम्ही तुम्हाला कसे मार्क्स देणार आहोत, प्लीज आता तुम्ही तुमचं ताट घेऊन जा. तर अनिरुद्ध आणि संजनाचा चेहरा मात्र पडलेला असतो, आणि तो पडणारच होता, कारण पहिली गोष्ट म्हणजे तेवढी अक्कल तर पाहिजे ताट वाटण्याची. त्यानंतर अनिरुद्ध आणि संजना दोघंही त्यांच्या जागेवर जाऊन उभे राहतात, आणि मग जजेस आता अरुंधतीला आणि मिहिरला पुढे बोलावतात. अरुंधती आणि मिहिर आता त्यांचं ताट जजेस समोर ठेवतात. संजना अनिरुद्धला म्हणत असते की तरी मी तुला म्हटलं होतं ना की तू व्यवस्थित वाढ, निम्म तू वाढ निम्म मी वाढ. अनिरुद्ध म्हणतो की कोण, मी का? तेव्हा संजना म्हणते की मग काय झालं. इकडे समीरन सर अरुंधतीचं ताट बघून अरुंधतीला म्हणत असतात की किती सुबक आणि क्लीन वाढलंय तुम्ही. मलिका मॅडम म्हणतात की खरंच बघून मन अगदी प्रसन्न झालंय, म्हणजे कसं की पान बघूनच भूक आता जास्त वाढली पाहिजे. सगळ्यांना मलिका मॅडम सांगत असतात की जेवणाचं ताट कसं वाढायचं असतं ना, हे सगळ्यांनी एकदा बघा. मलिका मॅडम अरुंधतीला विचारतात की अरुंधती मॅडम, हे ताट असं का वाढतात, याबाबतचं कारण तुम्ही सांगू शकाल का? अरुंधती म्हणते की खरे सांगू का, मला माझ्या आईने आणि माझ्या सासूबाईंनी पान कसं वाढायचं हे शिकवलंय. आपल्यामध्ये जी कुठलीही गोष्ट होती ती प्रत्येक गोष्ट ही शास्त्रानुसार होते, आणि मला सांगायला खूप आनंद होईल की मिहिरला सुद्धा हे ताट पूर्णपणे छान वाढता येतं आणि त्याच्या आईने त्याला शिकवलं सुद्धा आहे. आजकालच्या मुलांना तर पदार्थांची नावं सुद्धा माहीत नसतात, त्यामुळे पान वाढणं तर खूप लांबची गोष्ट आहे. ताट वाढताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायची की ताटाच्या दोन बाजू असतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. आपल्याकडे उजवी बाजू ही जास्त महत्त्वाची समजली जाते आणि डावी बाजू ही कमी महत्त्वाची समजली जाते. मिहिर म्हणतो की अरुंधती ताई, म्हणजे डाव्या बाजूला मीठ वगैरे वाढत असतील ना? तेव्हा अरुंधती म्हणते की हो, मीठ वगैरे फक्त आपण जेवणाच्या पानात वाढू शकतो, परंतु आपण नैवेद्याच्या पानात नाही वाढू शकत. समीरन सर अरुंधतीला प्रश्न विचारतात की का असं, जेवणाच्या ताटामध्ये मीठ का वाढायचं नाही? अरुंधती म्हणते की माझ्या आईने मला सांगितलं होतं की आपण ज्या घरातलं मीठ खाल्लंय त्या घरातल्या मिठाला जागावं, कारण मिठाला प्रत्येकाच्या चांगल्या वाईटाची फळं द्यायची असतात, प्रत्येकाच्या कर्माचा न्याय निवाडा करायचा असतो.
कारण त्याला प्रत्येकाचा न्यायनिवाडा करायचा असतो, प्रत्येकाच्या कर्माची फळं द्यायची असतात. मग त्याला आपण कसं मीठ खायला घालणार आणि कशाला आपण त्याला कर्मबंधनात अडकवणार? आपल्या कर्माची फळं जर त्याला द्यायची आहे तर त्याला कर्मबंधनात अडकवून कसं काय चालेल? का म्हणते की इंटरेस्टिंग, मला तर ही गोष्ट माहीतच नव्हती, आजच कळते मला तुमच्याकडनं. अरुंधती म्हणते की हो, नैवेद्याच्या ताटात मीठ वाढत नाही, परंतु आपण जेवणाच्या ताटामध्ये मात्र वाढू शकतो. म्हणजे प्रत्येकाने खाल्लेल्या मिठाला जागावं अशी इच्छा असते. हा झाला गमतीचा भाग, परंतु त्यामागचं हे सुद्धा रहस्य असेल. एखाद्या पदार्थामध्ये जर मीठ कमी पडलं असेल तर अन्नपूर्णेला त्रास न होता ते ताटातच वाढलं असेल तर ते घेणं इझी पडेल. अरुंधती सांगते की मिठानंतर येते लिंबाची रसरशीत फोड. मिहीर सांगतो की हो, लिंबाचं काम अतिशय उलटं असतं. म्हणजे मिठाने जर खारटपणा वाढला असेल तर लिंबाने तो कमी करू शकतो. अरुंधती सांगते की अगदी बरोबर, आपल्या शरीरासाठी खारट, आंबट ह्या सगळ्या चवी इम्पॉर्टंट असतात, परंतु सगळ्या लिमिटमध्ये. आपण जर त्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर आपल्याला त्याचा त्रासही होऊ शकतो, म्हणून सगळं काही मोजून मापून वाढलंय. मिहीर सांगतो की लिंबाच्या नंतर येते चटणी. चटणी सुद्धा छोट्या चमच्याने वाढली जाते, कारण चटणी ही तिखट असते आणि जास्त तिखट खाल्ल्याने त्रासही होऊ शकतो. त्यानंतर येतं लोणचं. जर एखादी भाजी नाही आवडली तर आपण लोणच्यावर काम चालवू शकतो. अरुंधती पुढे सांगते की लोणच्यानंतर येते कोशिंबीर. ती थोडीशी जास्त खाल्ली तरी चालते. कसं आहे, डाव्या बाजूचे जे काही पदार्थ आहेत ते कमी प्रमाणात खायचे, म्हणून ते जरा कमी कमी वाढलेले आहेत. जेवताना नेहमी उजव्या बाजूला भर द्यायचा असतो, कारण तिथे जे पदार्थ वाढले ते पदार्थ आपल्या शरीरासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. उजव्या बाजूला पहिल्यांदा फळभाजी वाढतात आणि त्यानंतर रसभाजी. आणि या दोघांना वेगळं वेगळं वाढलं जातं, कारण रसभाजीचा रस हा फळभाजीमध्ये उतरू नये. त्यानंतर आपण जे काही ओल्या भाज्या असतात त्याही आपण उजव्या बाजूला ठेवू शकतो, किंवा मग एखादं गोड वगैरे असेल, खीर वगैरे असेल तर तेही आपण ठेवू शकतो. आणि सगळ्यात मध्ये येते ते वरण भात. समीरन सर म्हणतात की अरे वा, खरंच खूप छान वर्णन केलं हा तुम्ही. अरुंधती सांगते की सगळ्यात पहिल्यांदा साधं वरण भात खायचं असतो, कारण त्याच्यावर तुपाची धार असते. तूप जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर अन्ननलिका मोकळी होते आणि बाकीचं अन्न ग्रहण करण्याची क्षमता तिच्यात येते. जे एखादा मसाले भात जरी त्याच्यामध्ये खाल्ला तरी पोटाला काही त्रास होत नाही. सगळ्यात लास्टला कोशिंबीर खायची असते, त्याने पोटाला जरा थंडावा मिळतो. पूर्वीच्या काळी असं सगळं जेवल्यानंतर विडा देण्याची पद्धत होती, कारण विडा खाल्ल्याने पोटाचं पचन होतं. मलिका मॅडम म्हणतात की अरे वा, किती छान, अगदी सोप्या भाषेत तुम्ही हे सगळं समजावून सांगितलंय. आता तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकतात. अरुंधती, मिहीर दोघंही आता त्यांच्या जागेवर जातात. अरुंधती आणि मिहीरने अतिशय छान पद्धतीने सगळं काही सांगितलेलं असतं, त्यामुळे संजनाचा चेहरा मात्र पडलेला असतो. अंकुश म्हणत असतो की आजच्या या फेरीचा विजेता कोण आहे किंवा विजेती कोण आहे हे तुम्हाला सांगायला नकोय, कारण प्रेक्षकांनी ते ओळखलंच असेल. समीरन सर म्हणतात की आपण एक काम करूया, आपण प्रेक्षकाकडनंच जाणून घेऊयात की विजेती जोडी कोण असेल ते. सर्वजण अरुंधती मिहीर असं म्हणून ओरडत असतात. मलिका मॅडम म्हणतात की अगदी बरोबर आहे, आजच्या या टास्कची विजेती जोडी आहे अरुंधती केळकर आणि मिहीर शर्मा यांची. सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. अरुंधती आणि मिहीर सुद्धा खूपच खुश असतात. तर अंकुश पुढे सांगत असतो की विजेती जोडी जरी आपल्याला कळली असेल तर सगळ्यात कमी गुण मिळालेली जोडी आहे अनिरुद्ध आणि संजना. अंकुशने शोमध्ये थोडीशी विश्रांती घेतलेली असते, तर इकडे अनघा अरुंधतीचा शो मस्त एन्जॉय करत असते आणि म्हणत असते की ताई, तू खरंच खूप छान खेळतीयस. त्याचवेळी तिथे आभी येतो आणि आभी आता अनघाच्या हातातून रिमोट हिसकावून घेतो आणि टीव्ही बंद करून टाकतो आणि म्हणतो की काय फालतू शो बघतेस ग तू. अनघा म्हणते की हा फालतू शो नाहीये ताई, फायनल राऊंडमध्ये आहे आणि खरंच ती खूप छान खेळते, मला बघायचंय. अभि म्हणतो की तुला काय दुसरे कामधंदे नाहीये का, टीव्हीला चिकटून बसत असते. तेव्हा अनघा म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे माझं सगळं काम आवरलंय आणि सगळं काम आवरूनच मी हा टीव्ही बघते. आभी अनघाला म्हणतो की अनघा, तुझ्या लक्षात येते का, तुझं जानकीकडे अजिबात लक्ष नाहीये. हा, तू आता इथे वेळ घालू नकोस, जा जानकीकडे लक्ष दे तू. अनघा म्हणते की ही गोष्ट तू मला सांगतोय का, मी जानकीची आई आहे आणि मी तिच्याकडे भरपूर वेळ लक्ष देते. रादर मी जेव्हा घरी असते ना तेव्हा ती मलाच चिकटून असते. तिला काय हवं नको हे मला चांगलं समजतं. आता सुद्धा तिला खाऊ पिऊ घालून आणि तिला झोपवून आणि मगच कार्यक्रम बघायला बसलीये. आणि जर तू मला एवढ्याच गोष्टी समजावून सांगतोय तर मग तू काय करतोस जानकीसाठी. तू तिच्याबरोबर किती वेळ घालवतोस. कधीतरी लवकर यावं, तिला घ्यावं, तिच्यासोबत बाहेर फिरायला जावं असं वाटतं का तरी तुला. तेव्हा आभी म्हणत असतो की हे बघ, मी जानकीसाठी काही केलं नाही ना तरी जानकीवर माझं फार प्रेम आहे. जेव्हा कामावरून येतो ना तेव्हा बाकीचं सगळं सोडून ती माझ्याकडे धावत येते.
जानकीसाठी काय काय करायला हवं ना ते उगाचच तू नको मला सांगूस. अनघा म्हणते की जानकीचं नाव पुढं करून तू उगाचच भांडणं उकारून काढतोय. जानकीच्या नावाखाली तुला मला फक्त हा शो बघून द्यायचा नाहीये. नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुला नसेल तुझ्या आईचं कौतुक वाटत, परंतु आम्हाला तर वाटतंय ना. अरे डोळे उघडून बघ, सगळेजण तुझ्या आईचं कौतुक करताय. अरे तिला एवढे वोट्स मिळाले की ऑर्गनायझरने तिला वाईल्ड कार्ड एंट्री दिली आहे. कळत नाहीये का रे तुला ह्या सगळ्या गोष्टी? आणि ताई हे सगळं आपल्यासाठी करते एवढंही नाही समजत तुला? आबी म्हणतो की झालं का मग तुझं आई पुराण वाचून? कोणीही तुला काही सांगा, परंतु तुला जे वाटतं ना ते तू बोलणारच. अनघा आता आबीच्या हातातून रिमोट हिसकावून घेते आणि म्हणते की ताई माझी आदर्श आहे आणि मला ताईला जिंकताना बघायचंय. आणि आता उगाचच माझा टाइम वेस्ट करू नको. लवकर जर घरी आला आहेस ना तर थोडा वेळ तुझ्या मुलीला दे आणि मला माझा शो बघू दे. तुला जर कॉम्पिटिशन बघायची असेल ना तर तू एक काम कर, तू घर सांभाळ आणि पुन्हा रिमोटला हातही नको लावूस. अनघा आता टीव्ही ऑन करून पुन्हा टीव्ही बघायला लागते तर आबी तिथून रागाने निघून जातो. अंकुशने पुढचा टास्क सांगितलेला असतो की पुढचा टास्क हा 21 कळ्यांचा मोदक आहे. टीका मॅडम सांगत असतात की एवढं लक्षात ठेवा की मोदकाला 21 कळ्या ह्या असल्याच पाहिजे. अंकुशने आता वेळ सुरू केलेली असते. सर्वजण पटपट मोदकामध्ये सारण भरून आता मोदकांच्या कळ्या पाडायला घेत असतात. कांचन ही आप्पांना म्हणत असते की खरंच अरुंधती गणपतीच्या दिवशी किती सुरेख मोदक बनवायची ना. तेव्हा आप्पा म्हणत असतात की अगं गणपतीच्या दिवशीच कशाला, ती प्रत्येक चतुर्थीला छानच मोदक बनवते. मोदकाची प्रत्येक पाकळी अगदी सारखी असायची. कांचन म्हणते की हो, मला नाही वाटत की अरुंधतीसारखे मोदक कोणी बनवू शकतं. आप्पा म्हणतात की अगं काय सांगते, तुझा मुलगा सुद्धा. तेव्हा कांचन म्हणते की हां, त्याला काय येतंय आणि उगाच ना माझी चेष्टा नका करू हां. आणि ऐका ना, मला तुम्हाला एका गोष्टीची कबुली द्यायची आहे. आप्पा म्हणतात की कोणत्या ग? तेव्हा कांचन म्हणते की म्हणजे मला सांगतानाही कसतरीच होतंय, पण मग आता तुमच्या समोर कबूल नाही करायचं तर मग कोणासमोर करायचं? अरुंधतीचं सगळ्यांना मी सांगितलं असेल ना की तिला स्वयंपाक करायला मी शिकवलंय, तरी सुद्धा मोदक बनवायला मात्र मी नाही शिकवलंय, तिच्या आईने शिकवलं. तिचे इतके सुरेख मोदक तर मला सुद्धा बनवता येत नाहीये. आप्पा म्हणतात की अगदी बरोबर, आज तू तुझ्या मनाचा खूप मोठा मोठेपणा दाखवलाय आणि कुठल्याही माणसाने कुठल्याही कामाचं श्रेय घेऊ नये. ते श्रेय ज्या माणसाचं आहे त्याला ते द्यायलाच हवं. आज तू अरुंधतीचं क्रेडिट अरुंधतीला दिलं तर मला खूप छान वाटलं आणि खरंच तू खूप मोठी मनाची आहे. अरुंधती बघ ना, गेली 26 वर्ष आपल्या घरामध्ये राबली, आपल्या घरामध्ये राहिली, प्रत्येकाच्या आवडीनिवडी तिने जपल्या, परंतु आपण तिला काय दिलं? काहीच नाही. परंतु तरीसुद्धा तिच्या मनामध्ये कुठलाही रोष नाही आणि तेवढ्याच प्रेमाने ती ह्या सगळ्या गोष्टी करत असते. कांचन म्हणते की अहो, ती आपल्या घरामध्ये किती छान रुळली होती आणि आता सुद्धा बघा ना, तिला आपल्यापासून लांब राहताच येत नाही, त्यामुळे ती सारखी आपल्याला चिकटून आहे. आप्पा म्हणतात की अगं कांचन, असं नाहीये. अरुंधती हळवी आणि भावनिक आहे म्हणून, नाही तर तिच्या जागी जर दुसरं कोणीतरी असतं ना तर आतापर्यंत आपला खूप द्वेष करत असते ती. आपलं खरंच चुकलंय, कारण आपण अरुंधतीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं. खरंच तिच्या अंगामध्ये किती साऱ्या कला आहेत. लग्न होऊन जेव्हा ती आपल्या घरामध्ये आली होती तेव्हा ती किती लहान होती. आपण तिचं शिक्षणही पूर्ण होऊ दिलं नाही. आपण अगदी तिला दावणीला बांधल्यासारखं घरात बांधून ठेवलं. तिच्यावर फक्त आणि फक्त जबाबदाऱ्या टाकत राहिलो. अनिरुद्ध फक्त तिला राबवत होता, परंतु ती बिचारी मात्र अनिरुद्धच्या प्रेमाखातर सारखी राबत राहिली. वयाने मोठं असून सुद्धा आपण चुकलो होतो आणि आपल्याला तिला न्याय देता आला नाही. आपण तिचे पालक होऊ शकलो नाही, परंतु आज मात्र आपली पालक होऊन ती आपली काळजी घेते. कांचन म्हणते की खरंय तुमचं, आपली सख्खी मुलगी आपलं एवढं करणार नाही एवढं आपलं अरुंधती करते. आप्पा म्हणतात की ते खरंय, परंतु अरुंधतीचं कौतुक हे आहे की ती स्वतःच्या कर्तृत्वावर इथपर्यंत आली आहे. बघायला गेलं तर तिला कधीच कोणाचा आधार मिळाला नाही. एक आशुतोष होता की तो तिला जपत होता. दुर्दैवाने त्यांचाही सहवास तिला मिळाला नाही आणि आपली अरुंधती खरंच फार गुणी आहे. सांगतो कांचन, आजची स्पर्धा ही फक्त अरुंधती जिंकायला हवी. तिने खरंच खूप मेहनत घेतली या सगळ्यासाठी. कांचन म्हणत असते की अहो, मला तुमचं म्हणणं कळतंय. देवाकडे प्रार्थना करायची की अरुंधती जिंकू दे, परंतु दुसरीकडे आपल्या पोटच्या पोराला घराबाहेरचा रस्ता दाखवल्यासारखं आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. मी नाही म्हणणार अरुंधती जिंकू दे म्हणून, कारण जर ती जिंकली तर माझा मुलगा कायमचा घराबाहेर निघून जाईल. एका मुलाला तर मी आधीच गमावलंय, परंतु आता दुसऱ्या मुलाला मी माझ्यापासून नाही जाऊ देणार. आप्पा म्हणतात की कांचन, मला खरंच तुझ्यावर विश्वासच बसत नाही. तुला खरंच असं वाटतंय की अनिरुद्ध आपल्या घरात राहावं? आतापर्यंत अनिरुद्ध आणि संजनाने किती सारी कारस्थानं केली आहे हे तुला माहीत नाहीये का?
कांचन म्हणते की जाऊ द्यात ना, तो विषय सोडा आता. संजना आता अनिरुद्धला म्हणत असते की अनिरुद्ध, तू मला फक्त पिठाचा गोळा करून दे आणि त्याच्यात सारण भरून दे. जे काही करायचं ना ते मी बरोबर करते. फक्त पिठाचा उंडा बनवलेला असतो. त्यामुळे कांचन चिडत असते की ह्या संजनाला ना तर काहीच जमत नाही. हिला ना कळ्या तर पाडताच येणार नाही. मी सांगते ना तुम्हाला. फक्त त्या मोदकाचं ना नाक ओढते. तिला काय वाटलं तिच्यासारखं नाक वरती असलं म्हणजे काय छान दिसतं का? मूर्ख कुठली. मूर्खाला एवढंही कळत नाहीये की कळ्या जर नसल्या तर मोदक छान दिसत नाही. इकडे अरुंधतीचा मोदक बघ एकदा की किती सुबक मोदक बनवलाय तिने. तिकडे त्या मिहिरला सुद्धा छान मोदक बनवता येत आहे. संजनाने मात्र वेगळी ट्रिक लावलेली असते आणि एका काडीच्या साह्याने ती आता त्या गोल मोदकाला कळ्या पाडत असते. तर तिची ती ट्रिक बघून कांचन तर डोळे फाडून बघत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत टास्कमध्ये सगळ्या स्पर्धकांना फणस दिलं जातं आणि ते फणस कापायचं असतं आणि त्यापासून काहीतरी भाजी वगैरे बनवायची असते. अनिरुद्ध आणि संजना एवढे मूर्ख असतात की त्यांना माहीतही नसतं की फणसातून किती चिकट असतं ते, आणि फणस कापताना पहिल्यांदा हातांना तेल लावायचं असतं आणि त्यामध्येच ते खूप मोठी चूक करून बसतात. परंतु अरुंधती आणि मिहिर मात्र या गोष्टीबद्दल सावध असतात. त्यांना हे सगळं माहीत असतं. त्यामुळे हाताला मस्त तेल वगैरे लावून ते फणस कापत असतात आणि अगदी व्यवस्थितपणे त्यांनी ते फणस कापलेलं देखील असतं आणि त्यापासून आता काहीतरी पदार्थ बनवायचा असतो. संजना आणि अनिरुद्धची मात्र चांगलीच धांदळ उडालेली असते आणि त्यांना काहीच करता येत नसतं. त्यांच्या दोघांमध्येच काही ताळमेळ नसतो आणि सगळं त्यांचं उलटंपालटं होऊन जात असतं. परंतु अरुंधती आणि मिहिर मात्र अतिशय शांतपणे काम करत असतात आणि शांतपणे एक एक गोष्ट करत असतात. त्यांच्या दोघांतली अंडरस्टँडिंग आणि कॉपरेशन बघून जजेस सुद्धा इम्प्रेस झालेले असतात. तर मित्रांनो, कोण जिंकेल आणि कोण हरेल हे तर आपल्याला पुढील भागांमध्येच कळेल. याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.